आजच्या व्हिडिओत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक घटकाबद्दल शिकणार आहोत, कॅपॅसिटर. चला, अगदी सोप्या भाषेत त्याचं काम समजून घेऊया. कॅपॅसिटर म्हणजे असा घटक जो विद्युत चार्ज थोड्या वेळासाठी साठवून ठेवतो. अगदी छोटा असला तरी प्रत्येक सर्किटमध्ये याचं काम खूप मोठं आहे. समजण्यासाठी एक साधी तुलना करू. जसं पाण्याचं टँक पाणी साठवून ठेवतं, तसंच कॅपॅसिटर विद्युत ऊर्जा साठवून ठेवतो. कॅपॅसिटर साधारण 2 मेटल प्लेटनी बनलेला असतो आणि ह्या 2 प्लेटच्या मधोमध असतं डायइलेक्ट्रिक नावाचं इन्सुलेटिंग मटेरियल. हेच चार्ज साठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा कॅपॅसिटरला व्होल्टेज दिलं जातं, इलेक्ट्रॉन्स एका प्लेटवर जमा होतात आणि दुसरी प्लेट पॉझिटिव्ह बनते. यालाच चार्जिंग म्हणतात. आणि जेव्हा हा साठवलेला चार्ज सर्किटमधून बाहेर पडतो, तेव्हा ते डिस्चार्जिंग होतं. म्हणजेच कॅपॅसिटर ऊर्जा परत देतो. कॅपॅसिटर किती चार्ज साठवू शकतो याला कॅपॅसिटन्स म्हणतात. याची युनिट फॅरड आहे, पण आपण प्रॅक्टिकलमध्ये बहुतेक मायक्रोफॅरडमध्येच कॅपॅसिटर पाहतो. कॅपॅसिटरचा वापर खूप ठिकाणी होतो. मोबाईल चार्जरमध्ये, UPS आणि इन्व्हर्टरमध्ये, मोटरच्या स्टार्टिंगमध्ये, ऑडिओ फिल्टर्समध्ये आणि सर्किटमधील नॉईज कमी करण्यासाठीही याचा वापर होतो. याचे अनेक प्रकार आहेत: सिरामिक, इलेक्ट्रोलायटिक, टॅन्टॅलम, फिल्म आणि सुपर कॅपॅसिटर. प्रत्येक प्रकाराचं काम वेगळं आणि उपयोगही वेगळ्या ठिकाणी होतो. उदाहरण म्हणून कॅमेराचा फ्लॅश बघा. कॅपॅसिटर वेगाने चार्ज होतो आणि एका क्षणात पूर्ण डिस्चार्ज होऊन तीव्र प्रकाश तयार करतो. यातून त्याची ऊर्जा साठवण्याची क्षमता किती जबरदस्त आहे ते दिसतं. तर हे होतं कॅपॅसिटरचं सोपं आणि स्पष्ट स्पष्टीकरण. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक रोचक इलेक्ट्रॉनिक्सचा विषय आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.